ठाकरेंच्या शिवसेनेची मुलूख मैदानी तोफ म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्याच संजय राऊतांबाबत शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी एक खळबळजनक असा गौप्यस्फोट केलाय। शिंदेंच्या बंडाच्या आधीच राऊतांची ठाकरेंच्या खुर्चीवरती नजर होती असं राजू वाघमारे म्हणालेत आणि त्यामुळे ऐन लोकसभा प्रचाराला नव्या वादाची फोडणी मिळाली आहे। उद्धव साहेबांना बाजूला करूया आणि आपण सगळे एकत्र राज्य स्थापन करूया। दोन मीटिंग संजय राऊतांनी केल्या। अजित पवारजी, सुनील तटकरेजी, आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेजी, मिलिंद नार्वेकरजी हे सगळे उपस्थित होते। उद्धव ठाकरेंचं सरकार जाऊन तब्बल 2 वर्ष उलटली तरी सत्ता नाट्याबाहेरचे नवनवे गौप्यस्फोट मात्र अजूनही सुरूच आहेत। आता तर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत 15 दिवसांपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दाखल झालेल्या राजू वाघमारे यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केले आहेत। उद्धव ठाकरेंना हटवून संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचं होतं। ठाकरेंच्या विरोधात राऊतांनी शिंदे, अजितदादा, तटकरे आणि नार्वेकरांसोबत बैठक केली। ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पायउतार करण्याच्या रणनीतीवरती बैठकीमध्ये चर्चा झाली। ठाकरेंना हटवण्यासाठी मुंबईमधल्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये राऊतांच्या 2 वेळा बैठका झाल्या। 2 मीटिंग संजय राऊतांनी केल्या की उद्धव साहेबांना बाजूला करूया आणि आपण सगळे एकत्र राज्य स्थापन करूया। 2 मीटिंग संजय राऊतांनी महाविकास आघाडीच्या काळात घेतल्या। अजित पवारजी, सुनील तटकरेजी, आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेजी, मिलिंद नार्वेकरजी हे सगळे उपस्थित होते। संजय राऊतांनाच मुख्यमंत्री व्हायचं होतं एक चर्चा नाही, ती चर्चा तर होतीच, कारण त्याच्यासाठी त्यांनी ती मीटिंग ऑर्गनाईज केली होती ना। त्यांना सगळ्या गोष्टी पाहिजेत आणि जे आता म्हणतायत त्यांनी ही सगळी सुरुवात त्यांनी केलेली आहे। इतकंच नाही तर एकनाथ शिंदेंना ठार मारून आदित्य ठाकरेंना पुढचा मुख्यमंत्री करण्याचा उद्धव ठाकरेंचा डाव होता असाही दावा राजू वाघमारेंनी केलाय। की आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेंना ठार मारण्याचा कट हा उद्धव ठाकरेंनी रचला होता। त्यांना नक्षलवादी एरियाचे पालकमंत्री असताना पण Z+ सिक्युरिटी दिली नव्हती। त्यांच्या एका सहीने ती सिक्युरिटी मिळत होती, पण ती दिली नव्हती का तर एकनाथरावजी शिंदेंचा जीव गेला पाहिजे, म्हणजे ते बाजूला होतील आणि आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करता येईल। तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मात्र हे दावे बिनबुडाचे असल्याचं म्हणत चांगला समाचार घेतलाय। मला वाटतं ह्या काही ह्याच्यात जास्ती जाऊ नका, जे काही अफवा आहेत चालू राहतात। आपण पाहता आज राऊत साहेबच एक मोठा मोर्चा लढत आहेत आणि जेलमध्ये गेले, म्हणजे या डरपोक गद्दारांसारखं नाही केलं, जेलमध्ये स्वतः गेले, बाहेर आले तरी उद्धव साहेबांसोबत निष्ठावंत राहिले। उद्धव ठाकरेंच्या विरोधात एकनाथ शिंदेंचं बंड, मग सुरत ते गुवाहाटी ते गोवा अशी वारी आणि मग राज्यामध्ये सत्ता बदल हा घटनाक्रम तर प्रत्येकाला माहिती आहे। मात्र या व्यतिरिक्त घटनांबद्दल गौप्यस्फोट करून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ माजवण्याचा प्रयत्न याआधी सुद्धा अनेकांनी केलाय। आता तर निवडणुकीचं टायमिंग साधत शिंदेंच्या शिवसेनेच्या राजू वाघमारेंनी एक नवा गौप्यस्फोट ऍड केलाय आणि तापलेल्या प्रचाराला नव्या वादाची फोडणी दिली आहे। इतकंच। कोल्हापूरहून शेखर पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।